तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। आणि हे बाळ राधिकाचं नाहीये, हे आहे शितूचं। आणि ह्याला आज काय खायचंय तुला? नम नम कळलं का? काय खायचंय? नम नम। चला करू मग, यम यम। एक बाउल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा कप हे तूप टाकून घेतोय। तुपाच्या ऐवजी तुम्ही मेल्टेड बटर सुद्धा घेऊ शकता। अर्धा कप साखर, इथं आपण पिठी साखरेचा वापर केलेला आहे आणि ही साखर या तुपामध्ये पूर्णपणे वितळली पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे। इथं मी हँड विस्कचा वापर केला तर आपल्याला थोडासा जास्त वेळ लागू शकतो, पण त्याच्याऐवजी माझ्याकडे हे इलेक्ट्रिक विस्क आहे त्यामुळे मी हे वापरते। तर इथं तुम्ही बघताय अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं जे बॅटर आहे त्याचा कलर कशा पद्धतीचा झालाय, सोबतच हे अतिशय सॉफ्ट आणि थिक अशा पद्धतीचं झालेलं आहे। हाताने सुद्धा हे होतं बरं का, पण एवढंच की याच्यामुळे काम आपलं पटकन होतं। जर तुम्हाला हवं असेल तर हे प्रोडक्ट मी व्हिडिओच्या वरती टॅग केलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता। छान मस्त क्रीमी अशा पद्धतीचं आपल्याला हे हवंय बरं का। चला आता याच्यामध्ये आपण आपले पुढचे इन्ग्रेडियंट ऍड करू। त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि साधारण एक 7 ते 8 ड्रॉप टाकायचे, म्हणजेच 1/4 TSP। 2 टेबलस्पून मिल्क पावडर। इथं आपण हा मैदा घेतलेला आहे 1.5 कप, याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। गव्हाचं पीठ घेताना सुद्धा तीच क्वांटिटी ठेवायची, 1.5 कप। अगदी 3 बोटांमध्ये बसेल एवढं आपण मीठ टाकतोय। डेसिकेटेड कोकोनट 1/4 कप। अगोदर आपल्याला हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचंय। आता हे हलकं असं आपण एकत्रित करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण टाकतोय बेकिंग पावडर अर्धा टीस्पून आणि सोबतच बेकिंग सोडा पाव टीस्पून। याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर आता हे अशा पद्धतीचं झालेलं आहे। आता आपण काय करूयात, हाताने ह्याला मळून घेऊयात। हे असं करायचं फक्त। काय होतं याच्यामध्ये आपण तूप टाकले की नाही, तर त्या तुपामुळे याला बऱ्यापैकी बाइंडिंग येते। जर आपल्याला आवश्यकता वाटली तरच आपण 1 ते 2 टेबलस्पून इथं दूध वापरणार आहोत किंवा पाणी, काहीही वापरू शकता। पण अगोदर आपल्याला बघायचंय की तसं लागतंय का। याच्यामध्ये आता आपण थोडंसं दूध वापरतोय, तर इथं सुरुवातीला मी हा एक मोठा चमचा घेतलेला आहे। तर मी काय केलेलं आहे, या पिठामध्ये ना टोटल 4 मोठे चमचे दूध टाकून बघितलं। त्यानंतर हा अशा पद्धतीचा गोळा तयार झाला आणि तरीही काय करायचं, एक छोटंसं बिस्किट आपण तयार होतंय का ते व्यवस्थित असं बघायचं। क्रॅक वगैरे खूप जास्त त्याच्यावरती आले नाहीत पाहिजे। अशा पद्धतीने हे तयार होतंय, म्हणजे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण व्यवस्थित अशा पद्धतीने हे बिस्किट वळवायला घेऊयात। आता तुम्हाला बिस्किटाची साईज किती लहान किती मोठी ठेवायची आहे त्या हिशोबाने ठेवायचं। पण जर तुम्ही कढईमध्ये हे बेक करणार असताल की नाही, तर मग थोडी छोटीच ठेवा, म्हणजे मग कमी टायमिंगमध्ये व्यवस्थित आतमध्ये पर्यंत ते बेक होतात। हे बघा, हे अशा पद्धतीनं आपण याला शेप देऊन घेतोय। डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता। आता काय करायचं, या बिस्किटाची एक बाजू अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये फिरवून घेतोय। या ट्रेला तेल किंवा तूप काही लावू शकता, ग्रीस करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचंय। ठेवत असताना 2 बिस्किटांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित असे बेक होतात। एका ट्रेमध्ये एका वेळेस जेवढे बसतील तेवढ्या बिस्किटांना आपण शेप दिलेला आहे। ओटीजी आपण 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून ठेवला होता। 160 अंश त्याचं टेम्परेचर होतं। खालचे वरचे दोन्ही रॉड चालू ठेवायचे आणि आता आपण हे 20 मिनिटांसाठी ठेवत आहोत। सुरुवातीला आपण 20 मिनिटांचा टायमिंग लावला होता। मी चेक केलं तर आपले बिस्किट शिजले नव्हते किंवा बेक झाले नव्हते। त्यानंतर परत मी 20 मिनिटाचा टायमिंग लावला, त्यात मधले जवळजवळ 5 मिनिट शिल्लक राहिलेले आहेत। म्हणजे एकूण मिळून 20 + 15 म्हणजे आपल्याला 35 मिनिटांचा टायमिंग लागलाय। काढून घेऊयात। पस्तीस मिनिट बेक केल्यानंतर याला आपण पूर्णपणे थंड होऊ दिलेले आहे आणि तुम्ही आता इथं बघताय भारी रंग आलेला आहे ना। आणि वरच्या बाजूने तर असा मस्त पांढरा शुभ्र आणि खाली खरपूस अशा पद्धतीचा एकूण एक बिस्किट अगदी सेम तशाच पद्धतीचं तयार झालेलं आहे। महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती का, याचा क्रंच। हे बघा आतमध्ये कशा पद्धतीने हे बेक झालेलं आहे।
मस्त अशी त्याला जाळी आलेली. आणि तुम्हाला सांगू का, याच्या आतमध्ये आपण जे खोबरं वापरलेलं आहे ना, त्याच्यामुळे या बिस्किटांची चव काही निराळीच लागते. तर तिकडं बघ, त्यांच्याकडे बघ, मी न्याम न्याम आणते हा तुला. काय नम नम कसं खायचं, कसं खायचं, खाऊन दाखव बरं. अयो, खाऊन दाखव, आणखीन एकदा खा. खा बरं, कसं खायचं. अयो, हे तर खा, मग ते घेऊ आपण. छान आहे का न्याम न्याम. हे तोडते तुझ्या दातांनी, सशाच्या दातांनी तोड बरं. तर बघा, अशा पद्धतीनं भारी असे आपले कोकोनट फ्लेवरचे बिस्किट घरच्या घरी तयार झालेत की नाही. आणि तुम्हाला सांगते, अशा पद्धतीच्या लहान लहान मुलांसाठी आपण बेकरीतले पदार्थ आणतो आणि ते पदार्थ कशा पद्धतीनं तयार केलेले असतात तुम्हालाही माहिती आणि मला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे ही रेसिपी आजच घरी ट्राय करा आणि तुमच्या सुद्धा दादूलाही खाऊ घाला. बघा दादूनी कसं कुरतडले. हा बघा कसं झालंय बिस्किट. छान 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 आहे का दादू, छान आहे का. ए दादू, जाऊ दे, तो खातोय ना म्हणजे त्याला आवडले. बाय बाय, टाटा, आता गलगाता.